ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेतील नेतृत्वात बदल व्हावा अशी मागणी चर्चेत आली। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनीही आपण नेतृत्व सोडण्यास तयार असल्याचं सेनेच्या वर्धापन मेळाव्यामध्ये सांगितलं। मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असा स्पष्ट खुलासा शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय। बी न्यूजला दिलेल्या रोखठोक मुलाखतीमध्ये ते बोलत होते। ठाकरे गटातील गद्दारांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल, आम्ही वेगळं काही करण्याची गरज नाही असंही विनायक राऊत यांनी सुनावलं। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी माजी खासदार आणि विद्यमान सचिव विनायक राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यांच्या समवेत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर होते। शासकीय विश्रामधाम इथं शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह ग्रामीण भागातील जिल्हा प्रमुखांशी दोघांनीही स्वतंत्रपणे चर्चा केली। मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली। दरम्यान विनायक राऊत यांनी बी न्यूजला रोखठोक मुलाखत दिली। शिवसेना ठाकरे गटात पुन्हा फूट पडली असून 6 खासदार शिंदे गटात गेले, त्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वात बदल व्हावा, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अन्य नेत्यांकडे पक्षाची धुरा सोपवावी असा एक मतप्रवाह पुढे आलाय। तर शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनीही पक्षाचं नेतृत्व सोडण्यास तयार आहे असं जाहीर केलं। याबद्दल विनायक राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्व कायम उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, त्यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही असं ते म्हणाले। शिवसैनिकांचं नेतृत्व जे बाळासाहेबांनी दिलं तेच नेतृत्व, बाकी कुठला बदल होऊ शकत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नेतृत्व म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे, त्याशिवाय दुसरं नेतृत्व असूच शकत नाही। गद्दार खासदारांना राज्यातील जनता धडा शिकवेल, आम्ही वेगळं काही करण्याचं कारण नाही असं विनायक राऊत म्हणाले। तसंच 27 जूनपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या गद्दार खासदारांच्या मतदारसंघांचे दौरे करणार आहेत अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली। पक्षाची उभारी देण्याचं काम आम्हाला करायची गरजच नाही, शिवसैनिक आणि या महाराष्ट्रातील जनताच एवढी संतप्त होऊन रस्त्यावर येते। कालसुद्धा भांडूप असेल, घाटकोपर असेल, ईशान्य मुंबईतील खासदाराच्या विरोधात उफाळलेला जनक्षोभ जर पाहिला तर लोकांच्या या जनक्षोभाचा उद्रेक कधी होऊ शकतो आणि या गद्दारांना शासन होऊ शकतं। लोकांमध्ये उद्रेक आहे, संताप आहे आणि हे ज्या पद्धतीने बेईमानी झालेली आहे ते लोकांना सहन करणारी नाही आहे। विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। या सर्व जागा महायुतीनं एकतर्फी जिंकल्या आहेत, पण निवडणुकीत प्रचंड आर्थिक उलाढाली झाल्यामुळेच हा निकाल एकतर्फी लागला असा दावा विनायक राऊत यांनी केला। नाही, त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे का सध्याच्या निवडणुका म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकांना ज्यांना मतदान करायचं आहे त्याने 15 लाखापासून आपली बोली लावलेली असते। पूर्वी ऊसाला हमीभाव होता, कापसाला हमीभाव होता, आता मतदारांचा हमीभाव सुरू झालेला आहे। त्यामुळे हमीभावाचे वरती जो देईल त्याला ते मतं मिळतात। त्यामुळे सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या निवडणुकीच्या राजकारणामध्ये पुढे जाणं शक्य नाही आहे। शिवसेना ठाकरे गट नव्या दमानं वाटचाल करेल, कुणाच्या जाण्यामुळं हा पक्ष संपणार नाही असंही विनायक राऊत म्हणाले। यावेळी सुनील शिंगे, नामदेव गिरी, संजय भोकरे, संजय चौगुले, मंजित माने, संभाजी पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते।